नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 50. तर हे तर आपण सर्व एक्झाम आता सुरुवातीपासून सोडवणार आहोत. तर पहिले ऑब्जेक्टिव्ह पासून चालू करूया. तर पहिला प्रश्न, कॉम्प्युटरमधील सर्वसामान्य कीबोर्डचे मूलभूत कार्य म्हणजे पियानोप्रमाणे संगीत वाजवणे होय म्हणत आहे. तर चूक आहे. त्यानंतर सबमिट करायचं आहे. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये स्क्रीनवरील कोणत्याही भागात ॲक्सेस मिळवण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे काय म्हणत आहे. तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे काय असतो बघा, तर माऊस आहे. माऊसवर क्लिक करा, त्यानंतर सबमिट करायचं आहे. सिस्टीम युनिटचे दोन महत्त्वाचे भाग म्हणजे मायक्रो प्रोसेसर व मेमरी आहे म्हणत आहे. तर बरोबर आहे. त्यानंतर सबमिट करा. कम्प्युटर सुरू किंवा पुन्हा सुरू करण्याला सिस्टीमचे डॅश करणे म्हणत आहे. तर त्याला बूटिंग म्हटले जाते. त्यानंतर सबमिट करा. सेकंडरी स्टोरेज हे नॉन व्हॉलेटाईल असते म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, बरोबर आहे. सॉरी, याचं उत्तर चूक आहे. त्यानंतर सबमिट करा. डॅशला सिस्टीम कॅबिनेट किंवा चॅसी असेही म्हणत आहे. तर कशाला म्हटले जाते, तर सिस्टीम युनिटला म्हटले जाते. त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर बघा आपल्याला प्रॅक्टिकलचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर प्रॅक्टिकलवर क्लिक करा आणि यामध्ये बघा 14 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न याच्यातून स्टार्ट करा प्रॅक्टिकलचा. यामध्ये म्हटलेलं आहे बघा, रो नंबर 5 ची उंची बदलून ती 30 करा म्हणत आहे. तर रो नंबर 5 ची उंची आपल्याला किती करा म्हणत आहे, 30. तर रो नंबर 5 ला सिलेक्शन करा अशा प्रकारे. त्यानंतर उंची चेंज करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी फॉर्मॅटवर जा, रो हाईटवर जायचं आहे आणि या हाईटवर गेल्यानंतर आपल्याला किती करायचे आहे, 30. तर यामध्ये 30 टाका. त्यानंतर एंटर बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये टॉप मार्जिन 0.50 इंच असे सेट करा म्हणत आहे. तर आपल्याला टॉप मार्जिन चेंज करायला सांगितलेलं आहे. तर यासाठी आपल्याला पेज लेआउटमध्ये जा, मार्जिनमध्ये जायचं आहे, कस्टम मार्जिनवर क्लिक करा. यामध्ये बघा टॉप मार्जिन दिलेले आहे. तर टॉप मार्जिन आपल्याला किती करायचे सांगितलेले आहे, 0.50. तर 0.50 टाका. इंचसाठी आय आणि एन टाईप करायचं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. पुढचा प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंटमधील सर्व टेक्स्टला ब्लू कलर अप्लाय करा म्हणत आहे. तर सर्व टेक्स्टला आपल्याला कोणता कलर द्यायचा आहे, ब्लू कलर. तर सर्व टेक्स्टला ब्लू कलर देण्यासाठी कुठे एक सिंगलवर क्लिक करा डॉक्युमेंटवर. त्यानंतर सिलेक्टवर जा. सिलेक्टवर केल्यानंतर सिलेक्ट ऑल करून घ्यायचं आहे. त्यानंतर सर्व टेक्स्टला ब्लू कलर देण्यासाठी आपल्याला इथे फॉन्ट कलरवर जायचं आहे आणि यातून आपल्याला ब्लू कलर घ्यायचा आहे या ठिकाणी ब्लू कलर अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये 4 अतिरिक्त स्लाईड तयार करा म्हणत आहे. तर आपल्याला 4 अतिरिक्त स्लाईड तयार करण्यासाठी या वरच्या ऑप्शन्सवर आपल्याला 4 वेळेस क्लिक करायचं आहे. तर 1, 2, 3 आणि 4 पहिली मिळून आपल्या 5 स्लाईड इथं झालेल्या आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, दिलेल्या वर डॉक्युमेंटमधील सर्व कॉम्प्युटरला कॅल्क्युलेटरने रिप्लेस करा म्हणत आहे. सर्व डॉक्युमेंटमधून म्हणत आहे. तर कुठे एक सिंगल क्लिक करा, सिलेक्टमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर त्याला सिलेक्ट ऑल करून घ्या. सर्व डॉक्युमेंट आपलं सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर इथे रिप्लेस या ऑप्शन्सवर क्लिक करा. फाइंड आउटला आपल्याला फाइंड आउटमध्ये कॉम्प्युटर हे नाव टाईप करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि त्याच्या जागी आपल्याला रिप्लेस विथमध्ये कोणतं नाव टाकायचं आहे, कॅल्क्युलेटर. तर या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेटर हे नाव टाईप करा अशा प्रकारे. त्यानंतर रिप्लेस ऑल या ऑप्शन्सवर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके करा आणि त्यानंतर याला क्लोज करा आणि मग आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. पुढचा प्रश्न, हार्डवेअर फोल्डरमधून headphone.bmp फाईल कलरमधल्या अदर फोल्डरमध्ये कॉपी करा म्हणत आहे. हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे. तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा. हार्डवेअर फोल्डरमध्ये गेल्यानंतर आपल्याला कोणती फाईल कॉपी करायची आहे, हेडफोन. तर हेडफोन फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे. त्यानंतर याच्यातून तिला कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी केल्यानंतर बघा आपल्याला कोणत्या फोल्डरमध्ये न्यायचं आहे, कलरमधल्या अदरमध्ये. तर एक स्टेप इथून बॅकवर जा, कलर फोल्डर आहे, कलरमध्ये जा, डबल क्लिक करून त्यानंतर अदरला सुद्धा डबल क्लिक करून ओपन करा आणि या खाली जागेवर कुठेही राईट क्लिक करा आणि त्यानंतर त्याला पेस्ट करा अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करा. पुढचा प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंटमधील सर्व टेक्स्ट सेंटर अलाइन करा म्हणत आहे. तर सर्व शब्दाला आपल्याला सेंटरला अलाइन करण्यासाठी कुठे एक सिंगल क्लिक करा डॉक्युमेंटवर. त्यानंतर सिलेक्टवर जा, सिलेक्ट ऑलवर क्लिक करायचं आहे
आणि त्यानंतर इथे यातनी आपल्याला सेंटरवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे सेंटरवर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न लावायचा आहे याच्यातून. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील पहिल्या वाक्याची अलाइनमेंट सेंटर करा म्हणत आहे. तर पहिल्या वाक्याला सिलेक्शन करा. त्यानंतर अलाइनमेंटमध्ये जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला सेंटरला घ्यायचं आहे. तर सेंटर अलाइनवर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. पुढचा प्रश्न. दिलेल्या स्प्रेडशीटसाठी 80% झूम लेवल सेट करा म्हणत आहे. तर आपल्याला दिलेल्या स्प्रेडशीटसाठी 80% झूम लेवल सेट करण्यासाठी पहिले तर पूर्ण शीटला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर व्ह्यू टॅबवर जायचं आहे. झूम या ऑप्शन्सवर जा आणि किती पर्सेंट सांगितलेलं आहे 80%. तर या कस्टमवर क्लिक करा आणि यामध्ये बघा आपल्याला 80 टाकायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर एंटर बटनावर क्लिक करा. पाहू शकता 80% झूम लेवल सेट झालेला आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. पुढचा प्रश्न. दिलेल्या प्रेझेंटेशनमधील दुसऱ्या स्लाइडवरील सर्व इमेजेस डिलीट करा म्हणत आहे. तर दुसऱ्या स्लाइडवरील सर्व इमेजेस डिलीट करण्यासाठी काय करायचं आहे. दुसऱ्या स्लाइडवर जा. याच्यामध्ये बघा आपल्याला 4 चित्र दिलेले आहे. तर 4ही चित्राला आपल्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. तर काय करायचं आहे. पहिल्या चित्राला सिलेक्शन करा. त्यानंतर कंट्रोलचं बटन दाबून दुसरं सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर कंट्रोलचं बटन दाबून तिसरं सिलेक्शन करा आणि कंट्रोलचं बटन दाबून आपल्याला चौथं सिलेक्शन करून घ्यायचं आहे. 4ही सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे. डिलीट बटनावर क्लिक करायचं आहे. तर याच्यातून आपल्याला कीबोर्डवर जे डिलीटचं बटन आहे त्याला प्रेस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं 4ही इमेजेस डिलीट झालेले आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करा. त्यानंतर पुढचा प्रश्न. कलर फोल्डरमधून पिंक फाईल कॉपी करा आणि होम फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हणत आहे. तर कलर फोल्डरमधून म्हणत आहे तर कलर फोल्डरमध्ये जायचं आहे. पिंक फाईलला सिलेक्शन करा. राईट क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर याच्यातून त्याला कॉपी करून घ्यायचं आहे. आता ही फाईल कॉपी झाली. कोणत्या फोल्डरमध्ये न्यायची आहे. होम फोल्डरमध्ये. तर एक स्टेप बॅकमध्ये जा. होममध्ये जायचं आहे आणि या खाली जागेवर कुठेही राईट क्लिक करा आणि त्यानंतर त्याला पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे आणि मग आपलं उत्तर चेक करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. सपोर्ट फोल्डरमधील abc.bmp फाईल कॉपी करा आणि होममधल्या इंडेक्स फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हणत आहे. तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा. ABC फोल्डरला सिलेक्शन करायचं आहे आणि तिला राईट क्लिक करून आपल्याला कॉपी या ऑप्शन्सनं तिला कॉपी करून घ्यायचं आहे. आता ही फाईल कॉपी झाली. कोणत्या फोल्डरमध्ये न्यायचं आहे. होममधल्या इंडेक्समध्ये. तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा. होममध्ये जायचं आहे. त्यानंतर इंडेक्समध्ये जा आणि त्यातनी खाली जागेवर कुठेही राईट क्लिक करा आणि त्या ठिकाणी पेस्ट करायचं अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समधल्या ग्राफिक्स फोल्डरमध्ये स्टोअर केलेली इमेज1 ही फाईल ग्राफिक1 या नावाने रिनेम करा म्हणत आहे. सपोर्टमध्ये जा. होममध्ये जायचं आहे. इंडेक्समध्ये जा. त्यानंतर ग्राफिक्समध्ये जा. ग्राफिकमध्ये गेल्यानंतर बघा आपल्याला इमेज1 या फाईलला रिनेम करण्यासाठी इमेज1 या फाईलला सिलेक्शन करा. त्यानंतर राईट क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर त्याला रिनेमवर क्लिक करा. रिनेमवर क्लिक केल्यानंतर त्यामध्ये बघा आपल्याला कोणतं नाव टाकायचं आहे. ग्राफिक1. तर यामध्ये बघा आपल्याला ग्राफिक टाईप करा. त्यानंतर 1 टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर बाहेर क्लिक करा. अशा प्रकारे .jpg द्यायची गरज नाही. फक्त एवढंच टाईप करा. बाहेर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 अतिरिक्त ब्लँक स्लाइड तयार करा आणि नोट्स पेज व्ह्यूद्वारे प्रेझेंटेशन व्ह्यू करा म्हणत आहे. तर आपल्याला 2 ब्लँक स्लाइड तयार करण्यासाठी न्यू स्लाइडवर जा आणि त्यातून ब्लँकवर क्लिक करायचं आहे. एक घ्या. त्यानंतर पुन्हा त्यामध्ये जाऊन दुसरी घ्यायची आहे. दोन्ही ब्लँक स्लाइड घेतल्या. त्यानंतर आपलं प्रेझेंटेशन नोट्स पेज व्ह्यूमध्ये व्ह्यू करण्यासाठी व्ह्यू टॅबवर जा आणि नोट्स पेज व्ह्यूवर इथे क्लिक करा अशा प्रकारे. त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. अशा प्रकारे आपलं लेवल 1 कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला लेवल 2 मधले म्हणजेच मीडियम डिफिकल्टी प्रकारचे प्रश्न सोडवायचे आहे. ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकलचे. तर ऑब्जेक्टिव्हमध्ये जा आणि पहिला प्रश्न बघा. पुढीलपैकी डेटा प्रोसेसिंग युनिट कोणते आहे म्हणत आहे. तर डेटा प्रोसेसिंग युनिट कोणता आहे बघा. तर CPU आहे. त्यानंतर सबमिट करा. कुणालाही ईमेल पाठवण्यासाठी तुमच्याकडे डॅश असणे आवश्यक आहे म्हणत आहे. तर काय आहे बघा. तर इंटरनेट कनेक्टिव्हिटी असणे आवश्यक आहे. स्पेशल पर्पज म्हणजे खास कामासाठी असलेले ग्राफिक निर्माण करण्यासाठी प्लॉटर्स वापरले जातात म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर सबमिटवर क्लिक करा. टेलनेट व FTP हे इंटरनेट स्टँडर्ड आहे म्हणत आहे. तर बरोबर आहे याचं उत्तर. त्यानंतर सबमिट करा. ट्रबल शूटिंग प्रोग्राम हार्डवेअर व सॉफ्टवेअर या दोघांमधीलही समस्या ओळखते व शक्यतो ते सुधारण्याचा प्रयत्न करते म्हणत आहे. तर बरोबर आहे. त्यानंतर सबमिट करा.
हार्ड डिस्क पॅकची रिमूव्ह स्टोरेज उपकरणे असून त्यांचा उपयोग प्रचंड मोठी माहिती साठवण्यासाठी केला जातो म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं लेवल 2 सोडवणं झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकलचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर प्रॅक्टिकलवर क्लिक करा. प्रॅक्टिकलवर क्लिक केल्यानंतर यामध्ये बघा 14 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 6 ब्लँक स्लाइड ॲड करा म्हणत आहे आणि चौथ्या स्लाइडला पुश नावाचं ट्रान्झिशन आणि फ्रॉम टॉप व्हेरिएशन इफेक्ट अप्लाय करा म्हटलेलं आहे. तर यासाठी बघा काय करायचं आहे. पहिले तर 6 ब्लँक स्लाइड घेण्यासाठी न्यू स्लाइडवर जा आणि याच्यातून आपल्याला 6 ब्लँक स्लाइड घ्या. एक, परत त्यामध्ये जाऊन दुसरी घ्यायची आहे, परत त्यामध्ये जाऊन तिसरी घ्या, परत त्यामध्ये जाऊन चौथी घ्यायची आहे, त्यानंतर पुन्हा जाऊन त्यामध्ये 5वी 6वी घ्या, सॉरी 5वी घ्या आणि त्यानंतर परत पुन्हा त्यामध्ये जाऊन 6वी घ्यायची आहे. तर 6 ब्लँक स्लाइड पहिले घेतलेले आहे आणि पहिली म्हणून आपल्या 7 स्लाइड यामध्ये झालेल्या आहे. त्यानंतर चौथ्या स्लाइडला पुश नावाचं ट्रान्झिशन द्यायचं आहे. तर चौथ्या स्लाइडवर जा, ट्रान्झिशनमध्ये जायचं आहे, पुश नावाचं ट्रान्झिशन घ्या, त्यानंतर इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला फ्रॉम टॉप हा इफेक्ट त्याला द्यायचा आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करा. पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल रेंज A6 ते G6 ला SN4 ही सेल स्टाईल अप्लाय करा म्हणत आहे. तर सेल रेंज A6 पासून तर G6 पर्यंत म्हणत आहे. तर A6 पासून सिलेक्शन करा तर G6 पर्यंत. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, SN4 ही सेल स्टाईल देण्यासाठी सेल स्टाईलमध्ये जा, इथून मोरवर क्लिक करा आणि यामध्ये बघा SN4 ही सेल स्टाईल तिथं दिलेली आहे. तर याच्यातून ती अप्लाय करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 3 ब्लँक स्लाइड ॲड करा आणि दुसऱ्या स्लाइडला पुश नावाचं ट्रान्झिशन आणि फ्रॉम राईट हा व्हेरिएशन इफेक्ट अप्लाय करा म्हणत आहे. तर 3 ब्लँक स्लाइड देण्यासाठी काय करायचं आहे बघा. तर न्यू स्लाइडमध्ये जा आणि यातून आपल्याला 3 ब्लँक स्लाइड घेण्यासाठी 3 वेळेस ब्लँक स्लाइड घ्यायची आहे. एक, परत त्यामध्ये जाऊन दुसरी घ्या, परत त्यामध्ये जाऊन तिसरी घ्यायची आहे. त्यानंतर बघा आपल्याला दुसऱ्या स्लाइडला पुश नावाचं ट्रान्झिशन देण्यासाठी दुसऱ्या स्लाइडला सिलेक्शन करा, ट्रान्झिशनमध्ये जा आणि याच्यातून आपल्याला पुश नावाचं ट्रान्झिशन द्यायचं आहे, या ठिकाणी आहे. आणि त्यानंतर फ्रॉम राईट हा व्हेरिएशन इफेक्ट त्याला देण्यासाठी इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जा आणि फ्रॉम राईट हा इफेक्ट त्याला द्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर अप्लाय टू ऑल करायची गरज नाही कारण दुसऱ्या स्लाइडला म्हटलेलं आहे म्हणून दुसऱ्या स्लाइडला ते अप्लाय करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करा. पुढचा प्रश्न बघा. सपोर्ट फोल्डरमधून सर्व ग्राफिक्स फाईल सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समधल्या ग्राफिक्समध्ये कॉपी करा म्हणत आहे. तर सपोर्टमध्ये जा, सपोर्टमध्ये गेल्यानंतर सर्व ग्राफिक्स फाईल म्हणत आहे. तर चेक करायचं आहे ग्राफिक्स फाईल कोणती आहे बघा. तर या फाईलवर मी जसा कर्सर नेला त्याचा आयटम टाईप इथं GIF दाखवलेला आहे म्हणजेच ही ग्राफिक्स फाईल आहे. दुसऱ्या स्लाईडवर दुसऱ्या इमेजवर जरी नेलं तर इथेही दाखवत आहे ग्राफिक फाईल. ते दोन्ही GIF नावाच्या फाईल आहे. तर त्याला सिलेक्शन करा, राईट क्लिक करा आणि ज्यातून तिला कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी झाल्या त्यानंतर आपल्याला कुठे न्यायचं आहे, सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समधल्या ग्राफिक्समध्ये. तर सपोर्टमध्ये जा, होममध्ये जा, इंडेक्समध्ये जा आणि त्यानंतर ग्राफिक्समध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी कुठेही राईट क्लिक करा आणि त्या ठिकाणी पेस्ट करा अशा प्रकारे. बाहेर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. पुढचा प्रश्न बघा. हार्डवेअर फोल्डरमधून कीबोर्ड फाईल हार्डवेअरमधल्या एरियामध्ये मूव्ह करा म्हणत आहे. तर हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा. त्यानंतर आपल्याला कीबोर्ड या फाईलला कॉपी करा मूव्ह करा म्हणत आहे. तर कीबोर्ड या फाईलवर राईट क्लिक करा. त्यानंतर मूव्ह करण्यासाठी कट हा ऑप्शन्स घ्या. कट केल्यानंतर ही फाईल आपल्याला कोणत्या ठिकाणी न्यायचं आहे, एरियामध्ये. तर एरियामध्ये जायचं आहे डबल क्लिक करून आणि या ठिकाणी आपल्याला कुठेही राईट क्लिक करा आणि त्या ठिकाणी पेस्ट करा अशा प्रकारे. बाहेर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. पुढला प्रश्न. कॉलम बी पर्टिक्युलर हा A to Z म्हणजेच लोएस्ट टू हायेस्ट ऑर्डरमध्ये सॉर्ट करून एक्सेल डेटा अरेंज करा म्हणत आहे. तर कॉलम बीला म्हणत आहे. तर कॉलम बीला जिथून पर्टिक्युलर चालू होते तिथून तर प्रिंटिंग पेपरपर्यंत सिलेक्शन करून घ्यायचं आहे. नोटबुकपासून तर प्रिंटिंग पेपरपर्यंत सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर सॉर्ट अँड फिल्टरमध्ये जा. कोणतं करायचं आहे, सॉर्ट अँड फिल्टर A to Z. तर यातून A to Z वर क्लिक करा. त्यानंतर सॉर्ट बटनावर क्लिक करा अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. पुढचा प्रश्न.
तुम्ही तुमच्या मित्रांसाठी वाढदिवसाचं ग्रीटिंग तयार केलं आहे. या ग्रीटिंग कार्डची बॅकग्राऊंड तुम्हाला बदलायची आहे. दिलेल्या ग्रीटिंग कार्डची तुम्हाला पर्पल मेश टेक्स्चर इफेक्ट कशा प्रकारे द्याल म्हणत आहे. तर पर्पल मेश टेक्स्चर इफेक्ट देण्यासाठी काय करायचं बघा. तर डिझाईन टॅबवर जावं लागेल, पेज कलरवर जा, फिल इफेक्टवर जा, त्यानंतर याच्यातनी आपल्याला टेक्स्चर दिलेला आहे टेक्स्चरमध्ये जा आणि पर्पल मेश नावाचे टेक्स्चर यातून आपल्याला घ्यायचं आहे. थोडं स्क्रोल डाऊन करा अशा प्रकारे. या ठिकाणी दिलेला पर्पल मेश नावाचं टेक्स्चर, त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. ते पाहू शकता अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करा. पुढचा प्रश्न बघा. रो नंबर 10 आणि 11 सिलेक्ट करा आणि त्यांना रो नंबर 17, 7 आणि 8च्या जागी मूव्ह करा म्हणत आहे. तर रो नंबर 10 आणि 11ला सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे. त्यानंतर त्याला कट करण्यासाठी याच्यातून आपल्याला कट करून घ्या. त्यानंतर कुठे न्यायचं आहे रो नंबर 7 आणि 8च्या जागी. तर रो नंबर 7 आणि 8ला सिलेक्शन करा अशा प्रकारे. 7 आणि 8ला सिलेक्शन केलं आणि त्यानंतर त्याला पेस्ट करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करा. पुढचा प्रश्न. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 4 ब्लँक स्लाईड ॲड करा आणि सर्व स्लाईडला अनकरुणाचं ट्रान्झिशन आणि फ्रॉम टॉप व्हेरिएशन इफेक्ट अप्लाय करा म्हणत आहे. तर 4 ब्लँक स्लाईड घेण्यासाठी काय करायचं आहे बघा. तर न्यू स्लाईडवर जा आणि यातून आपल्याला 4 ब्लँक स्लाईड घ्यायच्या आहे. एक, परत त्यामध्ये दुसरी घ्यायची आहे, परत त्यामध्ये जाऊन पुन्हा एकदा घ्या आणि परत त्यामध्ये जाऊन पुन्हा एकदा घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपल्या 4 स्लाईड यामध्ये घेतलेल्या आहे आपण ब्लँक. पहिली स्लाईड म्हणून आपल्या 5 झालेल्या आहे. त्यानंतर सर्व स्लाईडला ट्रान्झिशन द्यायचं आहे. कोणतं ट्रान्झिशन द्यायचं आहे. अनकॉर नावाचं. तर ट्रान्झिशनमध्ये जा, अनकॉर नावाचं ट्रान्झिशन द्या, इफेक्टमध्ये जायचं आहे आणि फ्रॉम टॉप हा इफेक्ट त्याला द्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर अप्लाय टू ऑलवर क्लिक करा कारण सर्वांना द्यायचं आहे म्हणून अप्लाय झालेला आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. पुढचा प्रश्न. दिलेल्या डॉक्युमेंटमधील टेक्स्ट 2 कॉलममध्ये स्प्लिट करा म्हणत आहे. तर टेक्स्ट आपल्याला 2 कॉलममध्ये स्प्लिट करण्यासाठी कुठे एक सिंगल क्लिक करा. त्यानंतर इथे सिलेक्टमध्ये जा, सिलेक्शन ऑल करून घ्या. सर्व डॉक्युमेंट आपलं सिलेक्शन झालं. आता आपल्याला 2 कॉलममध्ये करण्यासाठी लेआउट या टॅबवर जा, कॉलम्सवर जायचं आहे आणि याच्यातनी बघा आपल्याला 2 कॉलम्सवर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. पुढचा प्रश्न. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 अतिरिक्त स्लाईड ॲड करा आणि दुसऱ्या स्लाईडमध्ये अप एरो नावाचा शेप इन्सर्ट करा म्हणत आहे. तर 2 अतिरिक्त स्लाईड घेण्यासाठी आता इथं कोणत्याही स्लाईडचं नाव सांगितलेलं नाही, त्यामुळे या ऑप्शन्सवर आपल्याला 2 वेळेस क्लिक करा. 1 आणि 2 केलं क्लिक. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या स्लाईडमध्ये, तर दुसऱ्या स्लाईडमध्ये जा, अप एरो नावाचा शेप घेण्यासाठी पुन्हा इन्सर्टवर जा, शेपवर जा आणि अप एरो नावाचा शेप यातून आपल्याला घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करा. त्यानंतरचा प्रश्न बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमधून कोणता एक टेबल मधला कॉलम काढून टाका म्हणत आहे. तर दिलेल्या डॉक्युमेंटमधून कोणत्याही एक टेबलमधला कॉलम काढण्यासाठी काय करायचं आहे बघा. तर काय करायचं आहे. कॉलम काढण्यासाठी बघा कोणत्याही एखाद्या कॉलमला सिलेक्शन करा अशा प्रकारे. लेआउटवर जायचं आहे आणि डिलीटच्या ऑप्शन्सवर जा आणि डिलीट कॉलमवर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. पुढचा प्रश्न. दिलेल्या वर डॉक्युमेंटमध्ये 3 रोज आणि 3 कॉलम असलेलं टेबल इन्सर्ट करा आणि संपूर्ण टेबलच्या बॅकग्राऊंडचा रंग ऑरेंज करा म्हणत आहे. तर 3 बाय 3चा टेबल यामध्ये घेण्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर जा, टेबलवर जायचं आहे, इन्सर्ट टेबलवर क्लिक करा, नंबर ऑफ कॉलमची संख्या 3 करा आणि नंबर ऑफ रोची संख्या सुद्धा 3 करायची आहे आणि त्यानंतर एंटर बटनावर क्लिक करा. पाहू शकता 3 बाय 3चा टेबल इथं आलेला आहे आणि संपूर्ण टेबलचा बॅकग्राऊंडचा रंग कोणता करायचा आहे. ऑरेंज. तर संपूर्ण टेबलला इथून सिलेक्शन करा अशा प्रकारे. त्यानंतर बॅकग्राऊंड कलर चेंज करण्यासाठी शेडिंगमध्ये जायचं आहे आणि शेडिंगमध्ये गेल्यानंतर याच्यातून ऑरेंज कलर घ्यायचा आहे. तर ऑरेंज कलरवर क्लिक करा, बाहेर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर लेवल 2 मधला शेवटचा प्रश्न लावायचा याच्यातून. दिलेल्या स्प्रेडशीटमधील पाय चार्टला बार चार्टमध्ये बदला, डिफॉल्ट चार्ट स्टाईल अप्लाय करा म्हणत आहे. तर या चार्टला सिलेक्शन करा, डिझाईन टॅबमध्ये जा, त्यानंतर चेंज चार्ट टाईपमध्ये जायचं आहे आणि आपल्याला पाय चार्टला बार चार्टमध्ये घ्यायचा आहे. तर बार चार्टवर क्लिक करा आणि यातला कोणताही चार्ट घ्यायचा आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं लेवल 2 सुद्धा कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचं 3 नंबरचं लेवल लावायचं आहे. त्यामध्ये हाय डिफिकल्टी प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर इथून स्टार्ट करा. स्टार्ट केल्यानंतर बघा यामध्ये पहिला प्रश्न. ही इंटरॅक्शन कोणती व्हॉट्सअप AI क्षमता सर्वोत्तम प्रकारे दाखवते म्हणत आहे. तर कोणती दाखवते बघा. तर याचं उत्तर बघा
रिअल टाईम माहिती रिट्रीव्ह करणे हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सबमिट करा, याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. डॅशडॅशच्या नेटवर्कमध्ये सर्व साधने डिव्हायसेस हब नावाच्या उपकरणाला जोडलेली असतात आणि त्याद्वारेच कॉम्प्युटर कम्युनिकेट केले जातात म्हणत आहे. तर याला आपण स्टार नेटवर्क म्हटले जाते. डॅश ह्या एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत डेटा पाठवणाऱ्या इलेक्ट्रॉनिक सिस्टीमला काय म्हणतात म्हणत आहे. तर त्याला आपण कम्युनिकेशन सिस्टीम्स म्हटले जाते. त्यानंतर सबमिट करा. शेवटचे बघा आपल्याला 7 प्रश्न सोडवायचे आहे प्रॅक्टिकलचे. तर प्रॅक्टिकलवर क्लिक करा. यामधला पहिला प्रश्न, दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये हेडरच्या सेंटर सेक्शनमध्ये पेमेंट डिटेल्स हे हेडर इन्सर्ट करा. हेडर आणि फुटर एंटर केल्यानंतर A1 सेलवर क्लिक करा म्हणत आहे. तर यासाठी बघा आपल्याला जे नाव टाकायचं असेल ते कॉपी करू शकता किंवा टाईप करू शकता. तर हेडरमध्ये टाकण्यासाठी इन्सर्टवर जा. इन्सर्टवर गेल्यानंतर इथे टेक्स्टच्या ग्रुपमध्ये हेडर आणि फुटर दिलेलं आहे आणि यामध्ये बघा आपल्याला ते नाव टाईप करायचं आहे, पेमेंट डिटेल्स. तर यामध्ये बघा ते नाव अशा प्रकारे पेमेंट डिटेल हे नाव टाका. अशा प्रकारे नाव टाका. त्यानंतर A1 सेलवर इथे क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर चेक करा. पुढचा प्रश्न, स्लाइड क्रमांक 8 कॉपी करा आणि दिलेल्या प्रेझेंटेशनच्या शेवटी एक नवीन स्लाइड म्हणून ती पेस्ट करा म्हणत आहे. तर स्लाइड क्रमांक 8ला सिलेक्शन करा. स्लाइड क्रमांक 8ला सिलेक्शन करा. त्यानंतर तिला कॉपी करा म्हणत आहे. कॉपी करून घ्या. एक नवीन स्लाइड म्हणून ती पेस्ट करा म्हणत आहे सर्वात शेवटी. तर सर्वात शेवटी इथे क्लिक करा आणि त्यानंतर याला पेस्ट करा अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न बघा, सपोर्ट फोल्डरमधील फ्लॅग फाईल उघडा. त्या फाईलमधील सर्व टेक्स्ट डिलीट करा आणि फाईलला सेव्ह करून फाईलला बंद करा म्हणत आहे. तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा. फ्लॅग फाईलला ओपन करण्यासाठी डबल क्लिक करा. त्यानंतर त्या फाईलमधील सर्व टेक्स्ट डिलीट करण्यासाठी कुठे एक सिंगल क्लिक करा. Ctrl+A न ऑल सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर डिलीट करण्यासाठी कीबोर्डवर डिलीटचं बटन प्रेस करा. सर्व डिलीट होते किंवा बॅकस्पेसने सुद्धा डिलीट होते. त्यानंतर फाईल टॅबवर जा. त्यानंतर सेव्ह करा. त्यानंतर याला क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. पुढचा प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंटमधून वॉटरमार्क टेक्स्ट काढून टाका म्हणत आहे. तर पाहू शकता या डॉक्युमेंटला वॉटरमार्क टेक्स्ट दिलेला आहे. आता तेच वॉटरमार्क टेक्स्ट आपल्याला काढून टाकण्यासाठी काय करायचं आहे. तर वॉटरमार्क काढण्यासाठी डिझाईन टॅबवर जा. त्यानंतर याच्यातनी वॉटरमार्कवर जा. पेज बॅकग्राऊंडच्या ग्रुपमध्ये जाऊन वॉटरमार्कवर क्लिक करा. वॉटरमार्कवर क्लिक केल्यानंतर आपल्याला याच्यातून रिमूव्ह वॉटरमार्कवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपला वॉटरमार्क रिमूव्ह झालेला आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर पुढचा प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कीबोर्ड या शब्दाला हायपरलिंक इन्सर्ट करा आणि ती www.yahoo.com या वेब पेजला लिंक करा म्हणत आहे. तर कीबोर्ड या शब्दाला हायपरलिंक देण्यासाठी कीबोर्ड या शब्दाला सिलेक्शन करा. हायपरलिंक देण्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे. इन्सर्टवर जा. लिंकच्या ग्रुपमध्ये जाऊन इथे लिंकवर क्लिक करा. ॲड्रेसच्या बॉक्समध्ये आपल्याला हा पूर्ण ॲड्रेस STT पासून सुरू होणार आहे. तो पूर्ण ॲड्रेस आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे आणि जशाच्या तसाच तो त्या ठिकाणी पेस्ट करा ॲड्रेसच्या बॉक्समध्ये. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करा. नंतरचा प्रश्न बघा, योग्य फॉर्म्युलाचा वापर करून सेल रेंज S3 ते H12 मध्ये प्रत्येक बाबीची पर्टिक्युलर स्टॉक क्वांटिटी कॅल्क्युलेट करा म्हणत आहे. तर यासाठी S3 मध्ये क्लिक करा. बरोबरचं साईन घ्यायचं आहे. त्यानंतर या क्वांटिटीला सिलेक्शन करा. त्यामधून जेवढी क्वांटिटी आपण विकली गेलेली आहेत तेवढ्याला मायनस करायचं अशा प्रकारे किंवा जे सेल झालेले आहे त्याला मायनस करा आणि त्यानंतर एंटर बटनावर क्लिक करा. पाहू शकता स्टॉक क्वांटिटी निघालेली आहे पहिल्याची. बाकीच्यांची काढण्यासाठी याच्यावर आपल्याला क्लिक करून सर्व याची काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. आणि आता शेवटचा प्रश्न बघा, दिलेल्या फोल्डरमध्ये माय अल्बम रार फाईल शोधा. सेंड टू ऑप्शनचा वापर करून ही फाईल डॉक्युमेंट फोल्डरमध्ये पाठवा म्हणत आहे. तर सपोर्टमध्ये जा. अल्बममध्ये जायचं आहे. माय अल्बम फाईलला सिलेक्शन करा. राईट क्लिक करा. राईट क्लिक केलं त्यानंतर सेंडवर क्लिक करायचं आहे. सेंड टूवर आणि आपल्याला बघा सेंड टूवर क्लिक केल्यानंतर आपल्याला यामध्ये डॉक्युमेंटमध्ये पाठवायचं आहे. तर डॉक्युमेंटवर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झामिनेशनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर यातनी सर्व प्रश्न झालेले आहे सांगितलेले आहे. त्यानंतर ओके करा. पुन्हा ओके करायचं आहे. पुन्हा ओके बटनावर क्लिक करा. पाहू शकता आपल्याला 49 मार्क्स मिळालेले आहे. म्हणजेच आपला एक प्रश्न कोणता तरी चुकलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 50वं सेशन सोडवायचं आहे. त्यानंतर याच्यातून लॉगआउटवर क्लिक करा. ही परीक्षा आपण एकच वेळेस सोडवू शकतो. त्यानंतर इथे आयकॉन दिलेलं आपलं इराचं त्याच्यावर क्लिक करा आणि पाहू शकता अशा प्रकारे आपलं 50 सुद्धा
ग्रीन झालेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथं स्कोर्स 49 इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 50 कम्प्लिटली सोडवायचं आहे. तर अशा